नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. कोलवडी परिसरातील विविध विकास कामे पूर्णत्वास जाण्याकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून नव्यानं सुरू झालेल्या जिल्हा परिषद आरोग्य केंद्रातून ग्रामस्थांना चांगली आरोग्य सेवा मिळेल असा विश्वास आमदार माऊली आबा कटके यांनी कोलवडी येथे बोलताना व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या नवीन आरोग्य केंद्राचा उद्घाटन समारंभ कोलवडी साष्टे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार माऊली आबा कटके हे बोलत होते. या प्रसंगी प्रदीपदादा कंद, सरपंच विनायक गायकवाड, यशवंतचे संचालक रामदास गायकवाड, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य दिलीप नाना वाल्हेकर, माजी सरपंच सचिन शेट्टुपे, यशवंतचे व्हाईस चेअरमन किशोर उंद्रे, पैलवान दत्तात्रय आबा काळे, माजी उपसरपंच विकास शेठ कांचन, युवा नेते पंकज भाऊ गायकवाड, मिलापचंद गायकवाड, किरण काकडे, युवराज काकडे, अमर गायकवाड, उपसरपंच संदीप गायकवाड, माजी उपसरपंच निलेश रिकामे, रमेश मदने, ग्रामपंचायत सदस्य सचिन गायकवाड, स्वप्नील नीत नवरे, योगेश मुरकुटे, शीतल भारळे, प्रिया गायकवाड, चैत्राली गायकवाड, स्वाती गायकवाड, निशा भोर, नीता भालसिंग, प्रियंका शितोळे, ग्रामसेविका सुजाता पवार, नानासाहेब भारळे, जयसिंग गायकवाड, पोलीस पाटील मीनाताई गायकवाड, विलास भोसले, रमेश गायकवाड, राजू शेठ गायकवाड, विश्वास गायकवाड, अशोक गायकवाड, अविनाश गायकवाड, नाना गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य यांना बरोबर घेऊन आमदार माऊली आबा कटके, लोकनेते प्रदीपदादा कंद यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद आरोग्य केंद्रासाठी प्रयत्न केले. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली याचे समाधान असल्याचे मत सरपंच विनायक भाऊ गायकवाड यांनी व्यक्त करत सर्वांचे आभार मानत स्वागत केले. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. आरोग्याचा तसा विषय अतिशय महत्वाचा आहे. रोजच्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असा विषय, परंतु बऱ्याच ठिकाणी अजूनही उपकेंद्र किंवा आरोग्य केंद्रांची कमतरता होती. परंतु आज खऱ्या अर्थाने आनंद होत आहे की कोलवडी गावाने त्या ठिकाणी पाहिलेले कोरोना काळात नानांनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये की लसीकरणाच्या टायमाला कशा पद्धतीने त्रास झाला. एवढं झपाट्याने येणाऱ्या काळामध्ये कोलवडीचा बदल होईल की तो समजणार देखील नाही. त्याच्यामुळे आपण काय करतोय आता, केसनं, नावडवाडी, कोलवडी आणि मांजरी या गावांचा एक डीपीआर तयार करतोय की येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावांना कचऱ्याची समस्या आपण सोडवतोय. कोलवडीची देखील सगळ्या गावांची हवेली तालुक्यात क्लस्टर आपण मोठं उभं करतोय. कशा पद्धतीने आपल्याला टाउनशिपच्या पीएमआरडीच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून या भागाची डेव्हलपमेंट कशी करता येईल याच्यासाठी देखील राज्य शासनाचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. आता ते टाउनशिप व्हायची नाही व्हायची, काय व्हायचं हा प्रश्न शेवटी तुमच्या हातात आहे सगळ्यांच्या. आज अतिशय कोलवडी आणि साष्टे गावाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा दिवस आहे की आपल्या आरोग्याचा प्रश्न याच्या माध्यमातून खरं तर मार्गी लागणार आहे. ठीक आहे, आज तुमच्या सगळ्यांच्या मेहनती कष्टामुळे या ठिकाणी आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय, परंतु याच्या पाठीमागे तुमच्या सगळ्यांची मेहनत आहे, सगळ्यांचे कष्ट आहे, सगळ्यांनी प्रयत्न अनेक वेळा केलेले आहेत. तुमचंही मी मनापासून सगळ्यांचा धन्यवाद देतो. आपल्याकडे स्मशानभूमीचं संरक्षण भिंतीचं काम अर्धवट थोडंसं राहिलेलं आहे. त्यासाठी तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सर्व पेपर दिलेले आहेत. तुम्ही पण आबा म्हटले होते की एक 3 कोटी पर्यंतचे आपण तेव्हा प्रस्ताव तुम्ही सादर केलेले ते लवकरच तुमच्याकडून मंजूर होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. तसेच आपला शितोळे रोडला 1.5 कोटी रुपये तुम्ही टाकले, तर त्याला अजून 1.5 कोटी टाकले तर तो रस्ता कधीपर्यंत जाईल. आपल्याकडे मांजरी कोलवडी रस्ता आहे, त्याची आता सध्या खूप म्हणजे अवस्था खूप वाईट झालेली आहे आबा. तर त्यासाठी सुद्धा आता तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात आपले प्रस्ताव रेकॉर्डले होते. तुम्हाला बोलल्यानंतर तुम्ही ते प्रस्ताव तिथून लवकरच हे करून पुढे पेपर नोटीस पण आलेली आहे. त्याची आता भूसंपादनासाठी निधीची फक्त आवश्यकता लागणार आहे. तर ते सुद्धा तुमच्याकडून काम लवकरच पूर्ण होईल. केसनन, तैरारवाडी आणि आवळवाडी जो एक रस्ता आहे तर केसनन मध्ये भरपूर प्रमाणात जॅमिंग होता बाबा. तर ते पर्याय मार्ग म्हणून आपल्याला तो एक मार्ग चांगला होणार आहे. त्याची पण तुमच्या मार्गदर्शनातून भूमी अभिलेखकडून सरकारी मोजणी झालेली आहे. तर त्या सरकारी मोजणी आता पोलीस बंदोबस्तात त्याची ताबे टाकून 33 फुटाचा शिवरस्ता कसा होईल त्याच्यावरती आम्हाला तुम्ही सहकार्य करा. नागरीकरण इतकं झपाट्यानं वाढत होतं की लोकांच्या आरोग्याविषयीच्या समस्येला कुठेतरी न्याय मिळावा या अनुषंगानं या सर्व ग्रामवासियांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केल्यानंतर आज ही भव्य दिव्य मला वाटतं जवळपास 55-60 लाखाची इमारत लोकार्पण करताना विशेष आनंद होत आहे. लवकरच या परिसराचा विकास होत असताना विविध विकास कामं करण्याची संधी आम्हालाही या निमित्तानं मिळो आणि या गावाचा विकास होत असताना एक गाव
या हवेली तालुक्याच्या नकाशावर अतिशय सुजलाम सुफलाम आणि एक देखणं टुमदार गाव दिसावं आणि एक मॉडेल गाव व्हावं अशा प्रकारच्या सदिच्छा शुभेच्छा देऊन या आरोग्य केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे. आपण गेली 5 वर्षापूर्वीची आठवण या ठिकाणी जागी झाली. कारण 5 वर्षापूर्वी कोविड सारखा आजार हा भयंकर आजार होता. त्या आजारामध्ये इंजेक्शन कशी मिळवली ते तुम्हाला माहिती आहे. आपण फक्त म्हणजे वेळेला महत्व देत नाही, त्या पॉलिसी आहे म्हणून त्याचा वापर करतो. परंतु आरोग्य केंद्रामध्ये गोरगरिबांसाठी आरोग्य केंद्रामध्ये आपण जर पाहिलं, मी स्वतः काही वेळेस मी आरोग्य पंजवाडीच्या PSC मध्ये जाऊन इंजेक्शन घेतो, गोळ्या घेतो. तर हे सर्वच ग्रामस्थांनी याचा फायदा घ्यावा अशी माझी विनंती सर्वांनाच आहे. जसं तुम्ही एक आदर्श शाळेचा प्रोजेक्ट हातामध्ये घेतला, तसं आदर्श PSC चा एक प्रोजेक्ट हातात घेतला तर काय होतं, आपल्या ग्रामीण भागातील लोकांना अजूनही आपण प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जातो, तर हे आपण प्राथमिक केंद्रामध्ये किंवा उपकेंद्रामध्ये जाण्यासाठी ज्या सेवा सुविधा आहेत तर या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जर चांगल्या मिळाल्या तर सर्वसामान्य आपल्या गावातले नागरिकही या ठिकाणी जातील आणि त्याचा लाभ घेतील. आज खरं तर गावची गावचा विकास सुरुवात झालेली पाठीमागे झाली, आजपासून पुन्हा एकदा सुरुवात झालेली. तुमच्या माध्यमातून गावचा विकास होईल ही अपेक्षा करतो.